आम्ही रात्री एकत्र होतो, म्हणजे आज रात्री आम्ही एकत्र होतो आणि उद्या आम्हाला दोघांनाही सेम कॉल टाईम होता. सो आता मला थोडंसं म्हणजे मी प्रयत्नात असतो, असं नाही की मुद्दामपणे ना सवय आहे जी की चुकीची आहे, जी मी बदलतोय की थोडंसं एक कन्सिडर करून 8:30च्या कॉल टाईमला 9पर्यंत पोचलो तरी चालेल यार, चालवून घेतात यार. हे थोडंसं ना म्हणजे माझं कसं होतं ना की आता टेलिव्हिजन हा एक असं माध्यम आहे ना की तिथे तुम्हाला खूप काळ काम करायचं असतं ना. तर एका पॉईंट नंतर तुम्ही जेव्हा इज होतं ना, एक कम्फर्ट होतो, तर त्या कम्फर्टमध्ये होतं माझं हे. एखाद्या लिमिटेड टाईम प्रोजेक्टसाठी मग फिल्मच्या किंवा कुठल्या अजून दुसऱ्या एखाद्या याच्यात होण्याची होत नाही. म्हणजे तिथे मी खूप कॉन्शियस आणि खूप जास्त असा काटेकोर असतो ह्याला घेऊन. पण आहे ना इथे एका पॉईंट नंतर ते सुटतं. चुकीचंच आहे, मी परत जस्टिफाय नाही करत, रॉंग आहे. मी आता स्वतःला ती खुणगाठ बांधली की हे असं काही कस्टमायझेशन नसतं की हे प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट. सो असं मला लेट झाला आणि ही येऊन थांबली होती जी त्या पॉईंटला आम्ही भेटणार होतो एका पॉईंटला, आणि तिथनं मग आम्ही गाडीतनं माझ्या पुढे जाणार होतो. पुढे ट्रॅफिक लागलं भयानक, घोडबंदर रोडला खूप जास्त नेहमीप्रमाणे जाम होतं. हे सगळं नंतरचे मुद्दे. पण मी ज्या वेळेला येणार सांगितलं होतं त्यावेळेला मी काही पोचलो नाही. मला काहीतरी 15-20 मिनटं लेट झाला. सो तो पहिला वाद होता जिथे मी सरेंडर केलेलं. खरं तर मी इकडनं हे नव्हतं, हां, पण तो खूप टोकाला गेला होता तिच्याकडनं, जे की साहजिक पण होतं. ज्या ती व्यक्ती म्हणून जे आहे ते जर बघितलं आपण तर ते करेक्ट होतं टोकाला जाणं. मी जर तसा असतो तर मी पण एक्स्ट्रीम टोकाला गेलो असतो विचारांनी. पण ते शांत झालं. त्याच्यानंतर मला वाटत नाही की एवढं झालंय कधी. त्यानंतर प्रोफेशनली जरी मी कुठेतरी आम्ही दोघं एकत्रित कुठेतरी बांधील होते, एका वेळ दिली आहे, दोन मिळून. म्हणजे असं नाही की आपल्या दोघांनी मिळून कोणाला तरी वेळ दिली. असं झालंय आणि असं लेट झाल्यास मला तरी नाही आठवतं की झालंय. नाही तसं नाही, कॅमेरा आहे म्हणून हे नको करूस.